आज आपण शिक्षक दिन साजरा करतो. मग शिक्षकामध्ये कोणते गुण महत्त्वाचे असतात किंवा उत्तम शिक्षक हा कसा असावा? तर शिक्षकामधला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा गुण म्हणजे तो ज्ञानी असावा. त्याच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षक हा सहनशील असावा. पेशन्स हे शिक्षकामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण एखाद्या विद्यार्थ्यांना आपण जर का एखादी गोष्ट समजवली तर ती त्याला लगेचच समजते असं नाही, तर तो तेच प्रश्न आपल्याला पुन्हा पुन्हा विचारतो. त्यामुळे शिक्षकामध्ये पेशन्स असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शिक्षकामध्ये कम्युनिकेशन स्किल हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे आणि तो गुणसुद्धा प्रत्येक शिक्षकामध्ये असणं गरजेचं आहे. कारण एखाद्या विद्यार्थ्याला बोलकं करणं किंवा त्याला बोलायला लावणं हे एक शिक्षकाचं कर्तव्य आहे. म्हणून शिक्षकामध्ये कम्युनिकेशन स्किल हे सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षकामध्ये लीडरशिप हा गुण असावा. संकटाच्या काळी जो पुढे जातो तोच लीडर असतो आणि हा लीडरशिप हा जो गुण आहे तो सुद्धा शिक्षकामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आईला आपली लेकरं सगळी सारखीच असतात, जी लेकरं असतात ती आपल्या आईला सगळी सारखीच वाटतात, त्याचप्रमाणे शिक्षकासमोर असलेले जो विद्यार्थी आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याने नेहमीच सारखाच दर्जा देणं गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये पासलेटी करणं अजिबात योग्य नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला सारखाच दर्जा देणं हे प्रत्येक शिक्षकाचं महत्त्वाचं काम आहे. प्रत्येक शिक्षकाला या शिक्षक दिनाच्या दिवशी हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी टीचर्स डे. या पुढील सूत्र मी रजनी वहिनीच्या हातामध्ये सुपूर्द करत आहे. थँक्यू. आपण आपल्या भक्तीत सुरुवात करूया. तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसाच आहे. सुरुवातीची प्रार्थना. हे पवित्र पवित्र परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीचे उत्पन्न करता, आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो. दे बाप्पा, या आजच्या दिवशी आम्हाला तू रात्रभर सुखरूपपणे सांभाळून फिरून एक वार दे बाप्पा. हा आजचा दिन आमच्या जीवनात दिलास त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो दे बाप्पा. खरोखर ही तुझी दया आणि कृपा आहे परमेश्वरा. आजच्या या दिवसासाठी दे बाप्पा, आम्ही इथे एकत्रित जमलो असताना दे बाप्पा, आज आम्ही जो विशेष दिन म्हणून आम्ही साजरा करणार आहोत दे बाप्पा, त्याच्यासाठी दे बाप्पा आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मदत कर. आणि आम्हा प्रत्येकाला दे बाप्पा ह्या दिवसांमध्ये तू आम्हाला सांभाळत आहेस. आतापर्यंत दे बाप्पा तू आम्हावरती कृपा केलीस आणि करुणाने दे बाप्पा आम्हाला तू सांभाळलास. तसंच येणाऱ्या दिवसात देखील तू आम्हाला चालवशील, सांभाळशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. ही वेळ, हा समय, हे सर्व दे बाप्पा, आजची भक्ती, उपासना, गाणी सर्व आम्ही तुझ्या अधीन स्वाधीन करतो. तू आमचा चालक मालक हो बाप्पा, ही तुझ्याजवळ नम्र विनंती करतो. ही प्रार्थना धन्यता आणणारे येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावात विश्वासाने मागतो म्हणून तो आहे. या वेळेला काय कुटुंबियांकडून गीत सादर होत आहे. चला 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 सारे एक बार जाऊया रे. चला 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 सारे एक बार जाऊया रे. देव बापाची पायी, देव बापाची पायी, जिथे भेदा भाव नाही, जिथे भेदा भाव
आपण आता प्रेषितांचा मतांगीकार म्हणून देवावरचा विश्वास जाहीर करूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया येसपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला पदस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरते. आईपाईचा शास्त्रभाग आता वाचण्यात येईल. आपल्यासाठी आईपाईचा शास्त्रभाग संगीता वाघमारे या करतील. स्तोत्र 34 दाविदाचे स्तोत्र आपण 1 ते 22 आळीपाळीने वाचूया. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळवेल, दीन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही मज बरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्याची मुखे लज्जांनी कदापि काळवडणार नाही. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला, त्याने त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा देवदूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. त्याचवर मी भाव ठेवतो, तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यास काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वान पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. मुलांनो, या माझे ऐका, मी तुम्हास परमेश्वराचे भय धराव्यास शिकवीन. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घ आयुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीवा दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. शांती प्रित्यर्थ प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. परमेश्वराचे नेत्र धार्मिकाकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. वाईट करणाऱ्याची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये, म्हणून परमेश्वर त्यांना विमुख होतो. धार्मिक धावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्याच्या सर्व संकटापासून मुक्त करीतो. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्यात असतो, अनुतप्त मनाच्या लोकांस तो उद्धारितो. धार्मिकाला बहुत कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. त्याचे हाड न हाड तो सांभाळतो, त्या ते एकही मोडत नाही. दुष्टाचे मरण दुष्टाईतच होणार, धार्मिकाचे द्वेष्ट दंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकाचा जीव उद्धारितो, त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोष पात्र होत नाही. देवबाप वाचलेल्या वचनांवर मध्यस्थीची प्रार्थना. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, दयेच्या कृपेच्या सागरा, जन्मल्यापासून आतापर्यंत सांभाळ केलास. तुझी कृपा, तुझा अनुग्रह आम्हा मर्त्य मानवावर ठेवलास. या तुझ्या महान दयेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या नावाला उंचावतो, गौरवतो सामर्थ्यनुशरा. सारा मान, महिमा, गौरव आणि आदर तुझ्या नावाला इथून पुढे सदा सर्व काळ देतो देवप्पा. सामर्थ्यनुशरा, खरोखरच देवप्पा, या कठीण अशा दिवसामध्ये देखील देवप्पा तू आमच्या प्रत्येकाची काळजी घेतोस, याबद्दल आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो. मागील संपूर्ण आठवडाभर तू आमच्या प्रत्येकाला सहाय्य पुरवलंस, तुझी कृपा पुरवलीस. सर्व संकटापासून, सर्व अरिष्टापासून, सर्व महामारीपासून तू आमचं रक्षण केलंस. आणि देवप्पा, आज या शाबात दिवशी आम्हा प्रत्येकाला तुझ्या शरणी लीन आणि नम्र केलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो. देवप्पा, आजचा संपूर्ण शाबात दिवस आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहे सामर्थ्यनुशरा. देवप्पा, ह्या विशेष कठीण दिवसांमध्ये देखील देवप्पा हे माध्यम तू आम्हाला निर्माण करून दिलंस की तुझ्या प्रियजनांनी येऊन तुझी भेट घ्यावी सामर्थ्यनुशरा. या भेटीसाठी देवप्पा हे जे माध्यम निर्माण केलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो.
आज देवप्पा हा विशेष करून आजचा हा जो पवित्र सप्ताह आहे सामर्थ्येश्वरा, हा पवित्र दिवस, हा पवित्र रविवार देवप्पा शिक्षण दिन म्हणून साजरा करत असताना आज आम्ही आमच्या प्रत्येक शिक्षकाला तुझ्या दयासनासमोर घेत आहोत सामर्थ्येश्वरा. त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी, तुझी मेहर नजर असू दे. विशेष करून देवप्पा आजच्या या कठीण दिवसांमध्ये सामर्थ्येश्वरा ऑनलाईन शिक्षण देत असताना देवप्पा ज्या काही त्रुटी आहेत देवप्पा, ज्या काही उणिवा आहेत देवप्पा, खरोखरच आमचे असे खूप सारे सिनियर टीचर्स आहेत देवप्पा की ज्यांना हे माध्यमाचं अजून आकलन झालं नाही देवप्पा. अशा प्रत्येकांना आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहे देवप्पा. तू त्यांना ज्ञानाने भर सामर्थ्येश्वरा. तुझं वचन सांगतं की जो कोणी ज्ञानाने उन आहे त्याने मजकडे यावं, कारण देवप्पा तू ज्ञानाचा सागर आहेस. आम्ही आज या वेळेस आमची दृष्टी तुझ्याकडे लावतो आणि देवप्पा संपूर्ण टीचर्स लोकांसाठी आम्ही तुझं प्रार्थना करतो देवप्पा. तू त्यांना साह्याने मदत कर सामर्थ्येश्वरा. देवप्पा तू ज्ञानाने ओतप्रोत असं भर, तुझं विजडम दे, तुझं ज्ञान दे, तुझी बुद्धिमत्ता सामर्थ्य पुरव. त्याने करून देवप्पा आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना देवप्पा सर्वातला कठीणातला कठीण विषय देखील देवप्पा त्यांनी एकदम सोप्या पद्धतीने लेकरांसमोर मांडण्यासाठी तू त्यांना साह्याने मदत कर देवप्पा. खरोखरच हे ऑनलाईन टीचिंग देत असताना देवप्पा ज्या काही कठीणाई येत आहे सामर्थ्येश्वरा, खरोखरच देवप्पा ते तू जाणतोस. त्या सर्व कठीणाई देवप्पा तू दूर कर आणि सामर्थ्येश्वरा एक आदर्श आणि उत्कृष्ट पिढी निर्माण करण्यासाठी देवप्पा ज्याप्रमाणे आई माता पित्यांचा देवप्पा त्यामध्ये सहभाग असतो, त्याचप्रमाणे देवप्पा शिक्षकांचा देखील बहुमोलाचा सहभाग या तरुण पिढीला घडवण्यासाठी आहे सामर्थ्येश्वरा. यासाठी देवप्पा आज आम्ही प्रार्थना करतो की संपूर्ण टीचर्स लोकांना देवप्पा तू साह्याने मदत कर, तुझ्या कृपादृष्टीने तू त्यांना भर आणि हो दे देवप्पा. देवप्पा चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यासाठी तू त्यांना साह्याने मदत कर. तुझे कृपेचा हात त्या आमच्या प्रत्येक शिक्षकांच्या परिवाराभोवती असू दे देवप्पा. त्यांचं जाणं येणं तू आशीर्वादित कर, त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी, तुझी मेहर नजर असू दे देवप्पा. आणि देवप्पा ऑनलाईन शिक्षण देत असताना देवप्पा सर्व टेक्निकल डिफिकल्टीज तू दूर कर आणि हो दे देवप्पा. सामर्थ्येश्वरा ज्या काही जबाबदारी या दिवसांमध्ये सामर्थ्येश्वरा ज्या शाळेने ज्या इन्स्टिट्यूटने त्यांच्यावर टाकल्या आहेत त्या सर्व पार पाडण्यासाठी देवप्पा तुझ्या कृपेने त्यांना भर देवप्पा. खरोखरच आजचा हा शाब्बात दिवस आम्ही तुझ्या अधीन स्वाधीन करत आहे सामर्थ्येश्वरा. देवप्पा या महामारीच्या दिवसांमध्ये सामर्थ्येश्वरा आमच्या सर्व गरजा येशू नावामध्ये तू आतापर्यंत पूर्ण केल्यास याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. इथून पुढे देखील देवप्पा तू साह्याने मदत कर सामर्थ्येश्वरा. आज देवप्पा विशेष करून मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आम्ही जात असताना देवप्पा तू आमच्या संगतीला सामर्थ्येश्वरा. प्रथमतः देवप्पा आम्ही स्वतःला लीन आणि नम्र करत आहोत देवप्पा. आमच्या कुठल्याही प्रकारचा पातक देवप्पा या प्रार्थनेच्या आड भिंत येऊ नये यासाठी देवप्पा तू आम्हाला साह्याने मदत कर. आम्हाला रिक्त कर देवप्पा, शुद्ध कर, लीन आणि नम्र कर सामर्थ्येश्वरा. आमच्या आज केलेल्या सर्व प्रार्थना देवप्पा आकाशातील प्रत्येक दुरात्म्याला छेदून आणि भेदून तुझपर्यंत पोचाव्यात आणि त्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर, प्रत्येक विनंतीचं उत्तर येस आणि आमेन मध्ये तू द्यावस देवप्पा. अशा प्रकारची कृपा आणि अनुग्रह तू आमच्यावर कर. आज देवप्पा आमची संपूर्ण मंडळी आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहे देवप्पा. देवप्पा मंडळीतील संपूर्ण कुटुंब आम्ही तुझ्या स्वाधीन करत आहोत. कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत देवप्पा. या महामारीच्या दिवसामध्ये देवप्पा प्रत्येकाचं सहाय्य करत आहोत, प्रत्येकाला तुझी कृपा पुरव देवप्पा. सामर्थ्येश्वरा देवप्पा ज्या कुटुंबातील सामर्थ्येश्वरा जे काही सभासद देवप्पा नोकरीनिमित्त बाहेर जात आहे सामर्थ्येश्वरा, अशा प्रत्येकांच्या संगती राहा, त्यांचं जाणं येणं तू आशीर्वादित कर देवप्पा. त्यांनी कुठल्याही प्रकारचं देवप्पा कोविड-19 संक्रमण त्यांच्यावर होऊ नये यासाठी तू त्याला साह्याने मदत कर. प्रत्येक कुटुंबाच्या मंडळीतील देवप्पा घरात येणारी प्रत्येक वस्तू तू आशीर्वादित कर सामर्थ्येश्वरा. निर्जंतुक अशी तू कर आणि देवप्पा आमची संपूर्ण मंडळी देवप्पा तू येतवर सांभाळलीस, इथून पुढे देखील तू सांभाळ. कोविड-19च्या सर्व संक्रमणापासून देवप्पा आमच्या मंडळीतील प्रत्येकाचं तू रक्षण करता हो. तुझ्या कृपेचा हात, तुझी दयेची वृष्टी देवप्पा आमच्या संपूर्ण मंडळीला असू दे देवप्पा. आमच्या प्रत्येक मंडळीतील कुटुंबाभोवती तुझ्या पवित्र रक्ताचं शिंपण तू कर, तुझ्या अग्नीचे कोट तू उभे कर आणि हो दे देवप्पा प्रत्येकाचा सहाय्य करता हो, सांभाळ करता हो. आम्ही आज वेळेस विशेष करून प्रार्थना करू सामर्थ्येश्वरा. देवप्पा खरोखरच या महामारीच्या दिवसांमध्ये देवप्पा ज्यांचे जॉब गेले आहेत सामर्थ्येश्वरा, आपल्या दैनिक गरजा पूर्ण करण्यासाठी देवप्पा जे झटत आहेत अशा प्रत्येकांच्या पाठीराखा तू हो देवप्पा. योग्य ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तू त्यांना साह्याने मदत कर. त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे देवप्पा. खरोखरच देवप्पा कुठल्याही निराशेला सामोरं न जाता देवप्पा त्यांच्या अंतःकरणामध्ये जर काही वाईट विचार येत असतील ते सर्व वाईट विचार येशू नावामध्ये दूर कर आणि प्रत्येकांना साह्याने मदत कर देवप्पा. त्यांनी आपली दृष्टी तुझकडे लावावी यासाठी देवप्पा साह्याने मदत कर देवप्पा. खरोखरच आज आम्ही आमच्या मंडळीतील जे कोणी आजारी आहेत देवप्पा, दुःखी आहेत, कष्टी आहेत, अशा सर्वांसाठी प्रार्थना करतो सामर्थ्येश्वरा. देवप्पा आज आम्ही प्रार्थना करतो विशेष करून सायलससाठी देवप्पा. तुझी कृपेचा हात तू त्याच्या भोवती असू दे सामर्थ्येश्वरा. देवप्पा जो काही त्याला त्रास होत आहे सामर्थ्येश्वरा ते तू जाणतोस.
देवप्पा यावेळेस आज आम्ही सायलेससाठी संपूर्ण आरोग्य घोषित करत आहोत सामर्थ्यनुशरा. तू आरोग्य तू ते बहाल कर सामर्थ्यनुशरा. देवप्पा खरोखरच हा तरुण देवप्पा तुझ्या नावामध्ये वाढत असताना देवप्पा तुझ्या कृपेचा हात त्याच्या भोवती असू दे देवप्पा. कुठल्याही प्रकारचा त्रास येणाऱ्या दिवसामध्ये त्याला होऊ नये यासाठी तू त्याला साहाय्याने मदत कर. जे काही औषध उपचार चालू आहे सामर्थ्यनुशरा ते सर्व औषध उपचार तू आशीर्वादित कर. आणि हो दे देवप्पा पुन्हा एक वार देवप्पा तुझी साक्ष देण्यासाठी त्याला तू पवित्र मंदिरामध्ये उभं कर सामर्थ्यनुशरा. देवप्पा संपूर्ण प्रियजनांना आम्ही तुझ्या अधीने साधन करत आहे. प्रत्येकाची काळजी घेणारा तू आमचा जिवंत प्रभू आहे सामर्थ्यनुशरा. आज आम्ही प्रार्थना करतो सामर्थ्यनुशरा रिचर्ड गुडिनो यांच्या फादर इन लॉ साठी सामर्थ्यनुशरा. देवप्पा कठीण अशा अपघातातून त्यांना सावरलंस याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तरी पण देवप्पा त्यांना जो काही देवप्पा पॅरालिसिसचा अटॅक आला आहे सामर्थ्यनुशरा त्यासाठी आम्ही तुझं प्रार्थना करतो. त्यांच्यावर तुझी कृपा दृष्टी तुझी मेहर नजर असू दे देवप्पा. जे जे या ठिकाणी औषध उपचार घेत असताना देवप्पा त्यांच्या संगती राहा. त्यांच्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे. सर्व औषध उपचार तू आशीर्वादित कर देवप्पा. मानेखाली हात घालून रुजणारा तू आमचा परमेश्वर आहे सामर्थ्यनुशरा. अंथरूण बदलणारा तू आमचा जिवंत प्रभू आहेस देवप्पा. यावेळेस त्यांना ज्या काही गोष्टीची उणी कमतरता असेल ती येशू नावामध्ये तू दूर कर. आणि देवप्पा त्यांची काळजी घेत असताना देवप्पा त्या संपूर्ण प्रियजनांना त्या संपूर्ण कुटुंबांना आम्ही तुझ्या अधीने स्वाधीन करत आहे देवप्पा. खरोखरच पुन्हा एक वार तुझे उपकार मानतो की अपघातापासून त्यांचं रक्षण केलंस सामर्थ्यनुशरा. त्या ठिकाणी ते राहत असताना देवप्पा जर जाणे येणं पॉसिबल नसेल देवप्पा दवाखान्यामध्ये त्यांनी स्वतःची सोय करून घेतली असताना देवप्पा त्या संपूर्ण कुटुंबाभोवती तू राहा देवप्पा. देवप्पा विशेष करून देवप्पा दवाखान्यामध्ये असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं संक्रमण होऊ नये यासाठी तू त्यांच्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे देवप्पा. आज सामर्थ्यनुशरा ही नावं तर आम्हाला ठाऊक आहेत पण सामर्थ्यनुशरा अजून आमच्या मंडळीतील जे कोणी वयोवृद्ध आहेत देवप्पा दुःखी आहेत कष्टी आहेत अशा सर्वांसाठी आम्ही तुझं प्रार्थना करतो देवप्पा. त्यांचे अंथरूण बदलणारा तू आमचा जिवंत परमेश्वर आहे सामर्थ्यनुशरा. देवप्पा या दिवसांमध्ये पुन्हाही देवप्पा कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा प्रकारची कृपा आणि अनुग्रह तू कर. आज देवप्पा आमची मंडळी देवप्पा जरी आम्ही फिजिकली भेटू शकत नसेल सामर्थ्यनुशरा देवप्पा या तुझ्या पवित्र सहभागितेमध्ये आम्ही देवपी जरी शरीराने एकत्र येत नसो तर सामर्थ्यनुशरा तरी जय ही मंडळी जिथे जिथे विखुरली आहे देवप्पा त्या प्रत्येकांची अंतकरणं तू पाहतोस. आणि देवप्पा आज या अंतकरणाने आम्ही एकरूप झाले असताना देवप्पा तू आमच्या प्रार्थना ऐकून घे देवप्पा. आमच्या प्रार्थनेचा यज्ञ हा तूचपर्यंत पोहोचावा अशा प्रकारची कृपा आणि अनुग्रह कर. आणि हो दे देवप्पा त्याच विनंती आम्ही तुझ्याकडे पुन्हा एक वार करत आहोत सायलससाठी आणि देवप्पा रिचर्डच्या फादर इन लॉ साठी वैशालीच्या पप्पांसाठी देवप्पा. त्यांच्यावर तुझी कृपा दृष्टी तुझी मेहर नजर ठेव. आणि देवप्पा तुला संपूर्ण आरोग्य तू यावेळेस त्यांना बहाल कर सामर्थ्यनुशरा. आज आम्ही प्रार्थना करतो सामर्थ्यनुशरा आमच्या मंडळीची जे विविध अंग आहे सामर्थ्यनुशरा महिला मंडळ आहे देवप्पा तरुण संघ आहे सामर्थ्यनुशरा संडे स्कूल आहे देवप्पा खरोखरच कार्यकारी मंडळ आहे या प्रत्येक सभासदाला आम्ही तुझ्या अधीनारी स्वाधीन करत आहे. त्यांच्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे देवप्पा. मंडळीच्या सर्व योजना लाभवणारी सर्व योजना देवप्पा पूर्ण करण्यासाठी देवप्पा सर्व योजना देवप्पा ज्या काय आहेत त्या देवप्पा पूर्ण करण्यासाठी तू त्यांना तुझी कृपा दृष्टी पुरव. तुझ्या पवित्र आत्म्याचं ज्ञान दे. आणि हो दे देवप्पा ह्या मंडळीची वाढ तुझ्या ज्ञानात तुझ्या कृपेत आणि तुझ्या बहेत व्हावी अशा प्रकारची कृपा आणि अनुग्रह तू कर. मंडळीचे पाळक देवप्पा आम्ही यांना तुझ्या अधीने साधन करत आहे देवप्पा. त्यांच्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे तुझी मेहर नजर असू दे देवप्पा. या वयात देखील देवप्पा तुझी सेवा करत असताना लागणारी कृपेचा दान तू त्यांना पुरव देवप्पा. तुझ्या पवित्र आत्म्याने तू भर. आणि देवप्पा ह्या मंडळीची जोपासना करण्यासाठी ज्या काही देवप्पा गोष्टींची आवश्यकता आहे त्या तू त्यांना पुरव सामर्थ्यनुशरा. देवप्पा खरोखरच आम्ही प्रार्थना करतो सामर्थ्यनुशरा आमच्या देशावर जे संकट आलंय सामर्थ्यनुशरा ते संकट देवप्पा फार मोठं संकट आहे सामर्थ्यनुशरा. देवप्पा खरोखरच दिवसेंदिवस कोविडचे पेशंट्स वाढत आहेत. जगामध्ये हे नंबर्स कमी होत असताना देवप्पा आमच्या भारत देशामध्ये वाढत आहेत. ही खरोखरच एक चिंतेची बाब आहे देवप्पा. यावेळेस आम्ही आमच्या प्रत्येक नागरिकाला देवप्पा आम्ही तुझं प्रार्थना करतो की त्यांना तू सहनशक्ती दे देवप्पा. बुद्धी दे ज्ञान दे सामर्थ्यनुशरा. जेणेकरून देवप्पा जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते प्रोटोकॉल्स पाळण्यासाठी देवप्पा तू त्यांना सहाय्याने मदत कर. देवप्पा खरोखरच सोशल डिस्टन्सिंग आणि प्रत्येक ज्या गरजेच्या वेळेसच फक्त बाहेर पडणारं मन तू त्यांना दे. कारण देवप्पा हा जो आजार आहे हा संसर्गामध्ये आल्यामुळे फैलतो देवप्पा तोच आम्ही रोखण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला घरात राहण्यासाठी सहाय्याने मदत कर. देवप्पा जी GDPचा रेट कमी येत आहे सामर्थ्यनुशरा तो देखील घसरत चाललाय देवप्पा. त्याच्यावर देखील तुझी कृपा दृष्टी असू दे देवप्पा. आणि सामर्थ्यनुशरा ही सर्व अर्थव्यवस्था कोलमडलेल्या स्थितीमध्ये असताना आम्ही तुझं प्रार्थना करतो देवप्पा. आमचे जे काही देवप्पा पदाधिकारी आहेत जे काही राज्याधिकारी आहेत सामर्थ्यनुशरा राष्ट्रपती आहेत प्रधानमंत्री आहेत देवप्पा मुख्यमंत्री आहेत आमचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत देवप्पा या प्रत्येकाला देवप्पा आम्ही तुझ्या अधीने स्वाधीन करत आहे. त्यांच्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे देवप्पा. तू त्यांना ज्ञान दे कृपा दृष्टी पुरव की सामर्थ्यनुशरा ही जी देशाची स्थिती झाली आहे देवप्पा त्या स्थितीचा पालट करण्यासाठी देवप्पा
ज्या काही योजना ते आखणारे देवपा ते सर्व योजना देवपा ह्या तूच कडून येणाऱ्या असाव्यात अशा प्रकारची कृपा तू त्यांच्यावर कर देवपा. देवपा समजणारं अंतकरण दे देवपा. ह्या दिवसांमध्ये देवपा खरोखरच कुठल्याही प्रकारचे हेवे दावे न करता देवपा ऑपोजिशन पार्टी रुलिंग पार्टी या दोघांनी एकत्र येऊन सामंतशरा ह्या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी तू त्यांना साहाय्याने मदत कर देवपा. खरोखरच यावेळेस त्यांनी आपलं स्वार्थ न पाहावं तर ज्या काही परिस्थिती आल्या देवपा त्या परिस्थितीला सामोपचाराने समोर जाऊन देवपा तोडगा काढणारं मन तू त्यांना दे आणि होऊ दे देवपा. खरोखरच पुन्हा एक वर देवपा ह्या आमच्या भारत देशाची स्थिती देवपा पूर्व पदावर येण्यासाठी तू साहाय्याने मदत कर देवपा. सामर्थ्यनेश्वरा देवपा खरोखरच आम्ही आज पुन्हा एक वर तुझं प्रार्थना करतो सामर्थ्येश्वरा आमच्या संपूर्ण भारत देशासाठी आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी देवपा आणि आमच्या बदलापूर शहरासाठी सामर्थ्येश्वरा. यातून देवपा हा कोविड-19चा जो विषाणू आहे देवपा त्या विषाणूचा संपूर्णतः तू नायनाट कर सामर्थ्येश्वरा आणि देवपा आमचं जीवन पूर्व पदावर येण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला साहाय्याने मदत कर देवपा. खरोखरच ही सृष्टी तू निर्माण केली आहेस. या सृष्टीतील देवपा सर्व विषाणू सर्व जीवजंतू तुला ठाऊक आहे सामर्थ्येश्वरा. देवपा आम्ही मानव प्राणी सामर्थ्येश्वरा क्षणक्षणी चुकतो बहकतो तुझ्यापासून दूर जातो देवपा तरी देवपा तू आम्हाला सोडत नाहीस. तुझ्या कळपामध्ये पुन्हा एक वार आम्हाला घेतोस याबद्दल आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो सामर्थ्येश्वरा. देवपा आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो सामर्थ्येश्वरा जे पवित्र वचन आमच्यासाठी येणार आहे देवपा ते ग्रहण करण्यासाठी देवपा तू आमच्या मनाची तयारी कर सामर्थ्येश्वरा. ते वचन देवपा दुधारी तलवारीसारखं असू दे सामर्थ्येश्वरा. आमच्या अंतकरणाला छेदून आणि भेदून जाणार असं असावं सामर्थ्येश्वरा. देवपा खरोखरच आज देखील जरी आम्ही आमच्या पापामध्ये कितपत पडलो सामर्थ्येश्वरा तर ते वचन आमच्या मार्गासाठी देवपा प्रकाश असं असावं असं तू कर सामर्थ्येश्वरा. आमचं अंतकरण पालटणारं असावं असं तू कर सामर्थ्येश्वरा. बोलणाऱ्याच्या ओठाला आणि जिभेला आणि कंठाला तुझा स्पर्श कर सामर्थ्येश्वरा आणि देवपा हे वचन तूच कडून आलं आहे ते ग्रहण करण्यासाठी तू आम्हाला साहाय्याने मदत कर देवपा. थोडा वेळ हा जो वेळ दिला आहे देवपा तो थोडा वेळ आम्ही आमच्या सर्व संसाराच्या चिंता काळजी देवपा विवंचना यापासून अलिप्त राहून तुझ्या चरणामध्ये लीन आणि नम्र होऊन देवपा तुझं वचन ऐकणारं कान आणि अंतकरण आणि मन तू आम्हा प्रत्येकाला देवपा. यावेळेस तुझ्या पवित्र आत्म्याला आम्ही मोकळीकता मागत आहोत सामर्थ्येश्वरा. हा संपूर्ण परिसर देवपा तुझ्या पवित्र आत्म्याने भरल्या जावा अशा प्रकारची कृपा आणि अनुग्रह तू कर होऊ दे देवपा. तू सहाय्य कर तू कृपा दृष्टी पुरव सामर्थ्येश्वरा. देवपा आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो सामर्थ्येश्वरा आमच्या मेथडिस्ट संघटनेसाठी सामर्थ्येश्वरा. आमचे बिशप आहेत डीएस आहेत देव सामर्थ्येश्वरा. देवपा खरोखरच डिकनेस आहे सामर्थ्येश्वरा. सर्व पाळकीय वर्ग आहे देवपा अशा प्रत्येकांसाठी प्रार्थना करतो सामर्थ्येश्वरा. देवपा खरोखरच चर्चेस बंद आहे सामर्थ्येश्वरा. पैशाचा ओघ कमी आहे सामर्थ्येश्वरा. ऑफरिंग चर्च मध्ये येत नाही सामर्थ्येश्वरा. देवपा ह्या वेळेस या सर्व देवपा प्रपंच हा सर्व देवपा संघटना चालवणारा जो मोठा प्रसंग देवपा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर आहे देवपा तो निर्मूलन करण्यासाठी तू त्यांना साहाय्याने मदत कर होऊ दे देवपा. खरोखरच प्रत्येकाच्या अंतकरणाशी तू बोल आणि होऊ दे देवपा जे तुला केलेलं प्रॉमिस आहे ते प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी देवपा तू त्यांच्या अंतकरणाशी बोल आणि होऊ दे देवपा. ही संपूर्ण संघटना व्यवस्थित चालवण्यासाठी जी पैशाची गरज आहे सामर्थ्येश्वरा तू दया सामर्थ्याने तू देव प्रत्येक देवपा जे देवपा खरोखरच मंडळीचे सभासद आहेत त्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी बोल आणि सामर्थ्येश्वरा प्रत्येकाने देवपला आपला आपला सहभाग आपला आपला वाटा तुझ्या पवित्र मंदिरामध्ये कुठल्याही देवपा मार्गाने आणण्यासाठी तू त्यांना साहाय्याने मदत कर सामर्थ्येश्वरा. देवपा जरी आम्ही फिजिकली येत नसू सामर्थ्येश्वरा तरी जे काही माध्यम तू आमच्यासाठी ठेवलेस देवपा त्या माध्यमांचा उपयोग करू सामर्थ्येश्वरा. तुझ्या पवित्र भंडारामध्ये तुझा निधी आणण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणाशी बोल सामर्थ्येश्वरा. जेणेकरून देवपा ज्या काही गरजा आहेत त्या मंडळीच्या त्या सर्व गरजा या संघटनेच्या पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारची कृपा आणि अनुग्रह तू आमच्या प्रत्येकावर कर सामर्थ्येश्वरा. देवपा खरोखरच आज आम्ही प्रार्थना करतो सामर्थ्येश्वरा आमच्या सर्व काही ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटना पुन्हा एक वार तुझ्या आधीन आणि स्वाधीन करत आहेत प्रत्येकाच्या संगतीला सामर्थ्येश्वरा. देवपा पुढील महिन्यामध्ये सामर्थ्येश्वरा जे देवपा डिग्रीच्या एक्झाम्स होणार आहेत देवपा त्या सर्व एक्झाम्सला अपियर होत असताना देवपा प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही तुझ्या आधीन आणि स्वाधीन करत आहे सामर्थ्येश्वरा. परीक्षा कशा प्रकारची असेल काय पेपर येणार आहेत हे त्यांना ठाऊक नाही तरी देवपा तू त्यांना सहाय्य कर सामर्थ्येश्वरा. त्यांच्या मनाची जी द्विधा स्थिती होती ती द्विधा स्थिती तू नाहीशी कर आणि देवपा आपल्या आयुष्यातील बहुमोलाची परीक्षा देत असताना देवपा जी कठीण अशी परीक्षा देत असताना देवपा तू त्यांचं सहाय्य करता हो. कुठल्याही प्रकारचे देवपा टेक्निकल प्रॉब्लेम ह्या परीक्षेमध्ये येऊ नये यासाठी तू त्यांना सहाय्याने मदत कर आणि देवपा हा संपूर्ण परीक्षा देवपा तू आपल्या हातामध्ये घे आणि होऊ दे देवपा सर्व एक्झाम्स व्यवस्थित पाडण्यासाठी प्रत्येक युनिव्हर्सिटीला तू सहाय्याने मदत कर. तुझ्या दयेचा हात आमच्या प्रत्येकाच्या संगती राहू दे देवपा. देवपा आज या प्रार्थनेमध्ये तू विराजमान आहेस आमच्या सर्व प्रार्थना तू ऐकत आहेस आणि देवपा त्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तू येस आणि आमेन मध्ये आम्हाला देणार आहेस
याच विश्वासाने इथून पुढची संपूर्ण आराधना तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत या सर्व प्रार्थना, विनंती आणि उपकार स्तुती माझा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावात मोठ्या विश्वासाने तू जवळ मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो लुकरूज शुभवर्तमान ह्याचा 19वा अध्याय 1 ते 10 वचन आपल्यासाठी मनीषा पावेल या वाचतील. डुक्र शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 1 ते 10 वचने यावेळेस आपण वाचूया. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्के नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उमराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला आहे. तेव्हा जक्के उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपले अर्धद्रव्य दारिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. देवापासून वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू. आमेन. या वेळेला काळे कुटुंबियांकडून गीत सादर होईल. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली पाप ताप संत्रस्त जनाची पाप ताप संत्रस्त जनाची अविनाशी सावली अविनाशी सावली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली खाते सरशी मज ताराया खाते सरशी मज ताराया स्वर्गातून धावली स्वर्गातून धावली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली पश्चातापे दत्त शरण्या पश्चातापे दत्त शरण्या निज शिष्य पावली निज शिष्य पावली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली मज पाप्यास्तव स्तंभावरच्या
भजनी मती रंगली भजनी मती रंगली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली. मी मेरीला विनंती करते की तिने आपल्याला वचनातून मार्गदर्शन करावे. आपण प्रार्थना करूया. हालेलुया हालेलुया. स्तुतीस स्तुतीस पात्र आमच्या परमपवित्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा धन्यवाद धन्यवाद गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. होय परमेश्वरा, पुन्हा एकदा तुझ्या वचनातून बोलण्याची संधी तू आम्हाला दिलीस परमेश्वरा, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद असे ते परमेश्वरा. होय परमेश्वरा, तुझ्या वचनातून बोलत असताना परमेश्वरा तू माझ्यातील कमतरता काढून टाक परमेश्वरा आणि मला परिपूर्ण असं तू इथे उभं कर परमेश्वरा. ही छोटीशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय आणि पवित्र नावात तुझ्या चरणाजवळ मागत आहे म्हणून तो ऐक देवा. आमेन. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस आहे आणि त्यांची आठवण म्हणून शासनाने हाच दिवस शिक्षक दिन म्हणून जाहीर केला. या दिवशी गुरुजनांचा मोठा आदर सत्कार व्हावा, गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त व्हावी असा हेतू आहे. कारण राधाकृष्णन हे पहिले शिक्षक होते. विद्यार्थ्यांचा बौद्धिक व मानसिक विकास करणे तसेच त्यांचे शारीरिक जडणघडण करणे, त्यांना सुसंस्कृत करणे यामध्ये शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो आणि तो शिक्षक उत्तम गुरु असतो. अनेक समाजसुधारकांच्यामुळे शिक्षक दिन आपण उत्साहात साजरा करू शकतो. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी तर मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती आणि त्यांच्याचमुळे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. पण आजच्या महामारीच्या काळात शिक्षकांना स्वतःचं अस्तित्व टिकवणं सुद्धा खूप कठीण झालेलं आहे. आज कित्येक शिक्षकांना पगार नाही आहे, आज कित्येक शिक्षकांना नोकऱ्या नाही आहेत. पण आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षकांचे प्रयत्न हे चालूच आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, घरामध्ये बसून शिक्षण सुरू झालेलं आहे. व्हिडिओ क्लिप्स, व्हॉट्सअप, झूम ॲप अशा अनेक माध्यमातून शिक्षकांनी शिकवायला सुरुवात केलेली आहे. सरकारसुद्धा म्हणतं शाळा बंद झाली तर चालेल पण शिक्षण बंद होता कामा नये. जो मोबाईल चुकून जरी विद्यार्थ्यांच्या बॅगेमध्ये कधी भेटला तर त्या विद्यार्थ्यांचं काही खरं नव्हतं. पण आज त्याच मोबाईलमध्ये शाळा भरू लागलेली आहे. म्हणजेच इथे खरं सांगायचं आहे की शिक्षक इथेच थांबला नाही तर त्यांनी आपले प्रयत्न हे चालूच ठेवले. रोजचा एक नवीन प्रयत्न आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या या प्रयत्नांना प्रतिसाद दिलेला आहे. सरकारसुद्धा आपल्याला प्रयत्न करताना दिसतंय. नोकरीच्या ठिकाणी नागरिकांची सुरक्षितता बघून लॉकडाऊनमध्ये कशी शिथिलता आणता येईल या प्रकारे सरकारसुद्धा प्रयत्न करताना दिसतंय आपल्याला. त्याचप्रमाणे ह्या ज्या महामारीच्या काळामध्ये, ह्या कोविड-19च्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक देशामध्ये एक स्पर्धा लागलेली की कोण ह्याच्यावर लस तयार करते. म्हणजे त्यांचे सुद्धा प्रत्येकाचे कुठे ना कुठेतरी प्रयत्न हे चालूच आहेत आणि ते आपल्याला दिसतात. आपण आपल्या जीवनामध्ये बघतो की आई वडील हे आपले सगळ्यात पहिले गुरु असतात. ज्यावेळेस एखादं लहान बाळ जन्माला येतं तिथूनच तो प्रयत्न करायला सुरुवात करतो. लहान बाळ जेव्हा जन्माला येतं ते लगेच चालायला लागत नाही, तर ते पहिलं पाऊल हळूहळू आपली पावलं तो पुढे टाकतो. त्याच्यानंतर तो चालायला शिकतो. लगेच तो बोलायला शिकत नाही, तो बोबड्या मुखाने तो शब्द उच्चारतो आणि त्याच्यानंतर तो बोलायला सुरुवात करतो. म्हणजे इथे सुद्धा हेच आहे की प्रत्येक लहान बालकसुद्धा प्रयत्न करूनच पुढे पुढे जात असतं. त्याच प्रकारे एखाद्या बालकाने जर का ज्युनियर KG ॲडमिशन घेतलं तर तो लगेच 10वीच्या क्लासमध्ये जात नाही, तर त्याला ज्युनियर KG काय करायचं आहे, त्याला प्रयत्न करायचा आहे, अभ्यास करायची आहे, मेहनत करायची आहे आणि तिथे जर का तो पास झाला तर त्याला फर्स्ट स्टँडर्ड, सिनियर KG या स्टँडर्डमध्ये त्याला ॲडमिशन मिळणार आहे. पण मला इथे हेच सांगायचं की प्रत्येकाला प्रयत्न करणं हे गरजेचं आहे आणि प्रयत्नाशिवाय काहीच होऊ शकत नाही. म्हणजेच माणूस जन्माला आल्यापासून त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो प्रयत्न करतच असतो. त्याचप्रमाणे आज आपण अध्याय बघितलेले आहे लुकृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 1 ते 10 ही वचनं. मी पुन्हा एकदा वाचते. त्याने एरिहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता.
तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेणगा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला आहे. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपली द्रव्ये दारिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कुणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. येशू म्हणाला, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. ही वचनं आपल्यासाठी मनीषा वहिनीने आधीच वाचली होती. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये मला हे सांगायचंय, आपण जक्कई आपण पाहतोय, ह्याच्यामध्ये तिसरं वचन आहे, येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून मी सांगते की आपण प्रयत्न ह्या विषयावर ह्या विषयावर मी बोलत आहे. प्रयत्न, शिक्षकांनी आपले प्रयत्न कसे चालू केले, विद्यार्थी आपले प्रयत्न कसे करतोय, किंवा एक लहान बालक जो आहे, लहान बाळ जो आहे, तो आपले प्रयत्न आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारचे करतोय. म्हणजेच माणसाच्या जन्मापासून ते त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो प्रयत्नशील असतोच. पण आता इथे बघा, जक्कईचा प्रयत्न कोणता आहे, तर येशू कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न जक्कई करत आहे. आपण आपल्या जगिक जीवनामध्ये बघितलेले आहे, तर आता आपण आध्यात्मिक जीवनातले प्रयत्न आपण पाहूया. शाळेमध्ये असताना प्रत्येकाला एक मन माहितीच असेल की प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की आपण प्रयत्न केले ना, आणि त्या वाळूला आपण घासत बसलो ना, तर त्या वाळूमधून आपण तेल सुद्धा काढू शकतो. म्हणजेच आम्हाला इथे प्रयत्नांची गरज आहे. तर आमचा गुरु येशू हा महान शिक्षक आहे, तर तो आमच्याकडून कोणत्या प्रयत्नांची अपेक्षा करतोय ते आपण पाहूया. कोणत्याही परिस्थितीमध्ये असं होणार नाही की तुम्ही संकटात असता, तुम्ही देवाला हाक मारली आणि येशू येऊन तुम्हाला त्यातनं बाहेर काढेल किंवा तुम्हाला त्यातनं वाचवेल. लक्षात घ्या, असं कधीच होणार नाही. आपण एखाद्या संकटात आहोत आणि आपण फक्त परमेश्वराचा धावा केला, त्याची प्रार्थना केली, म्हणजे तो येऊन आपल्याला त्या संकटातून बाहेर काढेल. बायबल असं सांगतं की कोण व्यक्ती आहे जो बुडत असताना आपला हात वर करत आहे. बायबल असं सांगतं की असा कोण व्यक्ती आहे जो बुडत असताना आपला हात वर करत नाही. ॲटलिस्ट हात तर वर केला पाहिजे. हात वर करण्या इतका तर प्रयत्न आपण केला पाहिजे. बायबल असं सांगतं की जर तुम्ही हात वर केला तर तुमचा देव हाताला धरून तुम्हाला बाहेर काढेल. म्हणजेच तुम्हाला आपल्या जीवनामध्ये प्रयत्नांची नितांत गरज आहे. जो व्यक्ती प्रयत्न करतो, देव त्याला हात देतो, आणि जो प्रयत्नच करत नाही, त्याने कधीच अपेक्षा करायची नाही की देव त्याला मदत करेल. कारण नुसतं प्रार्थनेने काही घडणार नाही, तर प्रार्थनेला प्रयत्नांची गरज असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण तिसरं वचन आपण बघितलेलं होतं की जक्कई कोणता प्रयत्न करत आहे, तर जक्कई येशू कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत आहे. शास्त्र सांगतं जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य प्रयत्न करीत होता. अशा व्यक्तीच्या शोधात येशूने एरियोमध्ये प्रवेश केला, तर एक व्यक्ती त्याला प्रयत्न करताना सापडली. आपल्याकडे आज कितीतरी समस्या आहेत, कितीतरी पीडा आहेत, कितीतरी अडचणी आहेत. एखाद्याच्या शरीरामध्ये रोग आहे, कदाचित निराशा आहे, कदाचित चिंता आहे, कदाचित एखादी समस्या अशी आहे की आम्हाला गले की हड्डी अशी बनलेली आहे. पण बायबल सांगतं, पीडित झाल्याने माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझा मार्ग जाणायला शिकलो. जेव्हा जेव्हा मी पीडित होतो, माझ्यावर संकट येतात, तेव्हा तेव्हा ही संकट आम्हाला देवाच्या जवळ आणण्याचं काम करतं. आज जर तुम्ही संकटात आहात तर तुम्ही देवाला धन्यवाद द्या, कारण तुम्ही देवाच्या जवळ आलेले आहात. पाप, संकटे, समस्या, अडचणी, अडथळे ह्यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला प्रयत्नांची नितांत गरज आहे, आणि आपल्याला ह्याच्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं सुद्धा आहे. इथे बघा की हजारो लोक येशूच्या मागे चालले होते, हजारो लोक येशूचा शोध करत होते, हजारो लोक येशूचा चमत्कार पाहण्यासाठी त्याच्या मागे जात होते.
गर्दी येशूच्या मागे चालली होती. या हजारोंच्या गर्दीमध्ये एक व्यक्ती प्रयत्न करणारी होती. आज जगामध्ये सुद्धा हजारोंची गर्दी आहे. कोट्यावधी लोक आहेत जे आपल्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत. कोट्यावधी लोक आहेत जे आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. जो व्यक्ती प्रयत्न करतो, जो व्यक्ती मनोभावे प्रयत्न करतो, पवित्र शास्त्र सांगतं, येशूच्या मागे चालणाऱ्या हजारो लोकांकडे येशूचं लक्ष गेलं नाही, पण शास्त्रामध्ये या व्यक्तीच्या नावाची नोंद केली गेली. त्या संबंधाने असे म्हटले आहे की जक्कई नावाचा कोणी एक व्यक्ती प्रयत्न करीत होता. आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही निवडलेले लोक आहोत, तर आमचं चिन्ह काय, तर आम्ही प्रयत्न करणारे लोक आहोत. प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या समस्या, अडचणी, पाप, अडथळे असंच घेऊन बसू नका, किंवा असंच कोणी म्हणता कामा नये की येशू येईल आणि मला यातून बाहेर काढेल. येशू म्हणतो, मी अजिबात येणार नाही, कारण माझ्या मागे हजारो लोक येत आहेत आणि त्यांच्याकडे मी गेलो नाही. पण प्रयत्न करणारा जक्कई याच्याकडे येशूचं लक्ष केलं. जक्कई एकटाच बुटका असेल का? जक्कई एकट्याचीच उंची कमी असेल का? तर असं नाही. जक्कई तिथे एकटाच नव्हता, जो येशूला पाहण्यासाठी आला होता. हजारोंची गर्दी होती. मग जक्कईच्या बाबतीत हे वैशिष्ट्य का? तो प्रयत्न करत होता. तो कसला प्रयत्न करत होता? काय त्याचं अडखळण होतं? आणि आमच्या जीवनामध्ये कोणतं अडखळण आहे? प्रयत्न आम्ही का करतो? प्रयत्न आम्ही कशासाठी करतो? तर आमच्या जीवनातील कमीपणा, आमच्या जीवनातील कमतरता दूर व्हावी ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. देवाने या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमीपणा ठेवलेला आहे. मोशेला जेव्हा निवडलं तेव्हा मोशे म्हणतो की मी जड ओठांचा आहे, हे त्याचं कमीपणा आहे. एलियाला जेव्हा निवडलं त्याच्यामध्ये सुद्धा कमीपणा होता. एवढा मोठा सेवक असताना एजबेल राणी म्हटली की माझ्या संदेशाची जशी गत केली तशी तुझी गत करेल, आणि तो बिचारा घाबरून गुहेमध्ये लपून बसला, कारण तो सुद्धा भित्रा होता. हे त्याचं कमीपण होतं. पेत्रासारखा प्रभावी सेवक, जो देवाच्या उराशी निजणारा असा सेवक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कमीपणा होता, कारण त्याने 3 वेळेला येशूला नाकारलं होतं. दाविदामध्ये सुद्धा कमीपणा होता, कारण तो व्यभिचाराच्या पातकामध्ये पडला होता. मग प्रभूला म्हटलं की प्रत्येकामध्ये काही ना काही कमीपणा तू का ठेवला? सगळं तुझ्या हातात होतं, मग तू द्यायचं ना सगळ्यांना भरभरून. का हे कमीपणा तू प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ठेवलेला आहेस? त्यावर प्रभूने उत्तर सुद्धा तिथेच दिलं. समजा माझं कमीपण आहे आर्थिक अडचण. आर्थिक अडचण ही जर का माझं कमीपण आहे, तर मी त्या कमीपणातनं बाहेर पडण्यासाठी काय काय प्रयत्न करेन? जर का आर्थिक अडचण हे माझं कमीपण आहे, तर मी सकाळी उठेन, सगळी कामं आवरेल, डबा घेईल आणि कामावर जाईल. आल्यानंतर पुन्हा माझी घरातली सगळी कामं आवरेल, कारण मला पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला जायचं आहे, मला पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, मला डबा बनवायचा आहे. अशी प्रत्येक कामाचं माझं नियोजन ऑलरेडी तयार झालेलं असेल. आणि मग मी पुन्हा काय करेल? दुसऱ्या दिवशी उठेल, डबा घेईल आणि कामावर जाईल. पुन्हा आल्यानंतर तेच रुटीन. असं मी 6 दिवस करेल आणि 7व्या दिवशी मी कुठे जाईल? पवित्र मंदिरात जाईल. आणि पवित्र मंदिरात गेल्यानंतर परमेश्वराला एकच प्रार्थना करेल की माझ्या मिळकतीला, मला जो पगार मिळतो त्या पगाराला तू काय कर? बरकत दे. माझ्या पगाराला बरकत दे, माझ्या घरामध्ये तू शांती दे. अशा प्रकारची प्रार्थना मी ह्या 7व्या दिवशी पवित्र मंदिरामध्ये जाऊन करेल. पण समजा देवाने आमचं कमीपण काढूनच टाकलं, तर मग मी काय करेन? मी कामाला जाईल का? नाही. मी काय करेन? आरामात झोपेल, सकाळी उठणार नाही लवकर. फक्त काय काम असेल? खायचं आणि झोपायचं, जेवायचं आणि झोपायचं. खाणार, झोपणार, शरीर वाढणार आणि लवकर मरणार. एका मोबाईलच्या क्लिपमध्ये सुद्धा बघितलं होतं, अंबानीच्या पोराचं इतकं शरीर वाढलं की त्याला सुद्धा टेन्शन आलं की आता काय करायचं. अंबानी म्हटल्यानंतर त्याच्याकडे तर काहीच कमीपणा नाही. बेल मारली की नोकरदारात भरवायचं का? बेल मारली की नोकर फिरवायचं का? काय कमीपणा आहे? काहीच नाही. पण एवढी संपत्ती असताना, एवढं वैभवाने समृद्ध असताना सुद्धा त्यांना सुद्धा कळून आलंय की आपल्या लेकरासाठी प्रार्थनेची गरज आहे. त्यांनी देवाच्या सेवकाला बोलून त्याच्यासाठी प्रार्थना करून घेतली. म्हणजेच परमेश्वराने प्रत्येकामध्ये काहीतरी कमीपणा ठेवलेला आहे.
देव आमच्यामध्ये कमीपणा का ठेवतो? तर आम्ही कुठेतरी स्ट्रगल करावं, आम्ही कुठेतरी आमच्या जीवनामध्ये प्रयत्न करावा आणि आम्ही कुठेतरी आमच्यातील कमीपणा काढण्यासाठी धडपड करावी. याच्यासाठी परमेश्वर आम्हा प्रत्येकामध्ये काहीतरी कमीपणा. हा वृत्तांत असाच लिहिला गेला नाही, तर फार महत्त्वाच्या घटना पवित्र शास्त्रामध्ये नोंद केल्या आहेत. पवित्र शास्त्र तर खूप मोठं आहे. असं म्हणतात, आकाशाचा कागद आणि समुद्रातील शाई संपणार नाही एवढे वृत्तांत आहे. पण सर्व लोकांना बायबल वाचता यावं याच्यासाठी 66 पुस्तकं तयार केली गेली. या 66 पुस्तकांमध्ये 4 शुभवर्तमानामध्ये एक व्यक्ती जक्कई याची नोंद होती आणि ही गोष्ट फार मोठी गोष्ट आहे. जक्कईला पाहणारी व्यक्ती तिथं होती. त्याने तो शब्द वापरला की तो झाडावरती चढला किंवा तो झाडावरती चढण्याचा प्रयत्न करत होता. तो झाडावरती चढण्याचा प्रयत्न करत होता म्हणजेच तो येशूला पाहण्याचा प्रयत्न करत होता आणि हाच प्रयत्न आम्हाला आमच्या जीवनामध्ये यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. शास्त्र सांगतं, येशूने एरियोमध्ये प्रवेश केला आणि जक्कई त्या एरियोमध्ये राहत होता. जक्कई एरियोमध्ये राहत होता आणि येशूने एरियोमध्ये प्रवेश केला. तर एरियो म्हणजे पापाची नगरी. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जर का तुम्ही वचन सांगितलं तर कदाचित ती व्यक्ती त्या वचनावर विश्वास ठेवेल आणि प्रभूचा स्वीकार करेल. पण जी ऑलरेडी पापामध्ये गुंतलेली आहे, जी व्यसनी व्यक्ती आहे, जी निराशेमध्ये, जी चिंतेमध्ये, जिच्या शरीराला एखादा रोग जडलेला आहे, अशा व्यक्तीला जर का तुम्ही वचन जरी सांगितलं तरी त्याला त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. कारण पाप एक दलदल आहे आणि पापाच्या दलदलीत जर का तुम्ही अडकलात ना तर त्यातून बाहेर पडणे सोपे नाही. चांगल्या चांगल्या व्यक्तीचा नाश त्यामध्ये झाला आहे. जक्कईचं नाव पवित्र शास्त्रात आहे कारण तो एरियोमध्ये राहत होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न तो करत होता. पाप हृदयात असताना आम्ही देवाला कधीच पाहू शकणार नाही, पण अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. एवढं शुद्ध आणि त्यातून बाहेर पडणं कसं जक्कईला जमलं? झाडावरती चढला म्हणजेच तो एरियोमधून बाहेर पडला, म्हणजेच तो पापामधनं बाहेर आला. पापातून बाहेर येणं गरजेचं आहे. पाप घेऊन बसणं आमच्यासाठी हानिकारक आहे, कारण पाप आमचा नाश करणार आहे. पाप आम्हाला देवाच्या समक्षतेपासून दूर करणार आहे. आदामानं पाप केलं आणि देवाने त्याला एदेन बागेतून बाहेर काढलं. पण आपण पाहतो एरियोमध्ये राहत असताना जक्कई प्रयत्न करत होता. एरियोसारख्या नगरीमध्ये देव कधीच प्रवेश करू शकत नाही, कारण त्याला माहिती होतं की कोणीतरी त्या नगरीमध्ये धडपड करत आहे, की एक व्यक्ती जी आहे ती आतुरतेने माझी वाट पाहत आहे आणि त्याने पापातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्याकडे सगळ्या गोष्टी भरपूर आहेत. पवित्र शास्त्र सांगतं की देवाला प्रयत्न करणारे लोक हवे आहेत. जक्कई या श्रीमंत होता. एका श्रीमंत माणसाने त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तो गरीब नव्हता तरी सुद्धा श्रीमंतीतून बाहेर पडून त्याने येशूला पाहण्याचा प्रयत्न केला. त्याचं तारण व्हायचं होतं. वचन आपल्याला सांगतं की मी आपली द्रव्ये दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने घेतली असेल तर चौपट देतो. म्हणजे किती तो श्रीमंत होता. तो पैसा मिळवण्यासाठी त्याने आपलं पूर्ण आयुष्य घातलं होतं, पण आता त्याचा प्रयत्न येशू मिळवण्यासाठी होत आहे. सगळ्यात विश्वासघाती मित्र म्हणजे पैसा. पैसा आज आहे तर उद्या नाहीये. मोदींनी तर एका रात्रीच घोषणा केली होती नोटबंदी. पैसा सगळ्यांना सोडून निघून गेला. शास्त्र सांगतं, प्रथम तुम्ही त्याची नीतिमत्ता, धार्मिकता, त्याचं राज्य मिळवण्यासाठी झटा, म्हणजे प्रयत्न करा. बाकीच्या गोष्टी आपोआप ऑटोमॅटिक तुमच्या मागे येतील. तो जकातदार होता. जकातदार नाही तर तो मुख्य जकातदार होता. जकातीवर बसण्याचं काम तो करत होता. तो बिझी होता. येशू कुठे संदेश देणार आहे हे त्याला माहीत होतं. मग तेथे जाण्यासाठी त्याने नोकरीचा विचार केला नाही, कोणतं काम करत आहे त्याचा विचार केला नाही, तर सगळी कामं बाजूला सारण्याचा विचार त्याने केला. जक्कईने आपली सर्व कामं बाजूला सारून जकातीच्या ठाण्याला महत्त्व दिलं नाही, तर येशू ज्या ठिकाणी संदेश देणार आहे त्या ठिकाणाला त्याने महत्त्व दिलेलं आहे. जक्कईकडे सगळं होतं. तो देवाच्या उपस्थितीसाठी तो प्रयत्न करत होता. नंतर वचन आपल्याला सांगतं की जक्कई उंबराच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होता. तो उंबराच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करतोय, हरभराच्या नाही. आपल्याला कोणी चढवलं की आपण लगेच चढतो, तसं नाही.
शास्त्र सांगतो तो उंबराच्या झाडावर चढला. त्याचं वैशिष्ट्य काय आहे? त्या झाडाचं वैशिष्ट्य काय आहे तर त्या झाडावर खूप मुंग्या असतात आणि त्या मुंग्या कोणालाही त्या झाडावर चढू देत नाही. पुष्कळ मुंग्या चावतात. त्या झाडावर चढायचं अडखळण म्हणजे काय? त्या झाडावर खूप मुंग्या आहेत आणि जर का आपण चढण्याचा प्रयत्न केला तर त्या पुष्कळ मुंग्या आपल्याला चावतात. पुष्कळ मुंग्या चावतील पण तेच झाड मजबूत आहे आणि आपल्याला त्याच झाडावर चढायचं आहे. आज आपल्या जीवनात सुद्धा अशा कित्येक मुंग्या आहेत. आपल्याकडे कौटुंबिक प्रश्न आहेत, आपल्याकडे निराशा आहे, आपल्याकडे चिंता आहे, अडथळे आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत. अशा कित्येक मुंग्या आमच्या जीवनात आहेत. पण आम्हाला त्यांना बाजूला सारून आम्हाला सुद्धा त्याच झाडावर चढायचं आहे. अडखळण होतं, त्या झाडावर चढणं कठीण होतं, तरी सुद्धा जक्कई त्या झाडावर चढत होता, उतरत होता, चढण्याचा प्रयत्न करत होता. त्या मुंग्या त्याला चावत होत्या, तो पुन्हा उतरत होता. आपलं पॅन्ट शर्ट जे होतं ते तो झटकण्याचा प्रयत्न करत होता, पुन्हा चढायचा प्रयत्न करतोय, पुन्हा उतरतोय. असे त्याचे प्रयत्न चालूच होते. त्याच्या प्रयत्नांना येशू लांबून बघत होता. कोण आहे हा झाडावर चढतोय, उतरतोय, शर्ट झटकतोय, पुन्हा चढतोय, पडतोय? त्याच्या प्रयत्नांना बघून येशू म्हणाला, जक्कई खाली ये, त्वरा कर, आज मला तुझ्या घरी यायचंय. जो प्रयत्न करतो त्याच्याकडे येशू येणार आहे. देव प्रयत्न करणाऱ्याला मदत करतो. जो प्रयत्नच करत नाही ना ते चमत्काराचे साक्षीदार आहेत, पण जो प्रयत्न करतो तो स्वतः एक चमत्कार आहे. आमेन, आमेन. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. स्तुती, स्तुतीस पात्र अशा आमच्या परमपवित्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला मान, महिमा, धन्यवाद, धन्यवाद, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. होई परमेश्वरा, वचनातून बोलत असताना परमेश्वरा तू माझा मार्गदर्शक बनलास परमेश्वरा. होई परमेश्वरा, लागणारं प्रत्येक गोष्टीचं शक्ती, सामर्थ्य आणि धैर्याचा आत्मा तुम्हाला पुरवलास परमेश्वरा. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवादच देते परमेश्वरा. ही छोटीशी प्रार्थना आमचा धन्य करणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड, प्रिय आणि पवित्र नावाने तुझ्या चरणाजवळ मागत आहे, म्हणून तो ऐक देव. या वेळेला दानार्पणावरील गीत होईल. सुंदर देऊळा हृदय हे माझे, येथे कविराजे देव बाप. सुंदर देऊळा हृदय हे माझे, येथे कविराजे देव बाप. क्षमक्षता त्याची राखी शुद्ध लाला सदा
या वेळेला दानावरील प्रार्थना, प्रभूची प्रार्थना व शेवटचा आशीर्वाद पाळत आपण दानार्पण आशीर्वाद मागूया. प्रेमळ ईश्वरा, दयाघना, मी तुझे अत्यंत आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो दयाघना, की आजचा हा टीचर्स डे तू आमच्या जीवनाला लागू दिलास. जी तुझी कृपादान तू अनेकांना दिलेली आहेत ईश्वरा, त्या कृपादानांचा विनियोग तुझ्या गौरवाकरता, समाजाकरता त्यांनी सर्वदा करावा, असा आशीर्वाद प्रत्येक टीचर्सला तू दे बाबा. ही सर्व वरदान तुझ्याकडून आम्हाला तू दिलेले आहेस आणि त्याचा विनियोग करीत असताना दयाघना त्यांनी सर्वदा तुझ्या सहवासात, तुझ्या संबंधात जोडलेले असावं, तुझ्या प्रीतीत मुळवलेले असावं आणि सर्वदा दयाघना तुझंच गौरव त्यांनी करावं, असा आशीर्वाद त्यांना तू दे बापा. कारण तुझ्याकडून मिळालेले हे उत्तम वरदान आहे ईश्वर. तू त्यांना निवडलेलं आहेस, तू त्यांना ज्ञान दिलेलं आहेस आणि त्या ज्ञानाचा विनियोग इतरांच्या उन्नती करण्याकरता प्रभू देवापा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि मार्गदर्शन त्यांना सर्वदा तू कर. तुझ्या प्रीतीत त्यांना तू सदैव वागव. तुझा वरदहस्त त्यांच्या जीवनात सर्वदा असू दे ईश्वर. त्यांना देखील आम्ही सर्व टीचर्सना या शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो देवापा. जी सेवा त्यांना तू दिलेली आहे ती सेवा मनोभावे करण्यास पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना सदैव तू आशीर्वादित कर. त्याप्रमाणेच आम्ही प्रार्थना करतो दयाघना, तुझ्यावरील प्रीतिस्तव तू दिलेल्या प्रेमातून तुझ्या भरराज्य अर्पण केलेले आहे, त्या दानावर तुझा आशीर्वाद असू दे आणि या दानाचा विनियोग तुझ्या गृहराज्याच्या सेवेसाठी घडू दे ईश्वर. हे दान तू आशीर्वादित केलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. तारणारा उद्धार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेमावाद मागत आहे म्हणता ईश्वरा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशी तू आमचे ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. मित्रांचा महान मेंढपाळ आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवदुबाप याची विप्रीती आणि पवित्र आत्म्याची प्रेमळ सहभागिता आपणाबरोबर आणि देवाच्या सर्व लहान थोर प्रिय लेकरांबरोबर आणि विशेष करून सर्व टीचर्स बरोबर इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. शुभ